मित्रांनो, शिवाजी सायन्स मध्ये एवढी गर्दी काय चला दाखव. तर सकाळी सकाळी परीसोबत चर्चा करून मी गेलो डायरेक्ट आमच्या गँग सोबत चर्चा करायला. चर्चा गिरच्या पार पाडली डायरेक्ट अमरावतीसाठी निघालो. दिवस झाले आपला ब्लॉग नाही आला तर तुम्ही समजले असं ब्लॉगिंग चॅनल बंदच पडलं काय ना, असं काही नव्हतं भाई. आज होता माझा लास्ट पेपर होता. तर म्हटलं शिवाजी सायन्स मध्ये गर्दी काय. मग पहिला तर प्रदर्शनी लागली होती. म्हटलं चला मग प्रदर्शनी पाहिले. खूप सारे मोठे मोठे प्रोजेक्ट बनवले होते इथं. म्हटलं चला रे भाई, म्हटलं आता प्रोजेक्ट पाहूनच घ्या. म्हटलं लवकर लवकर तुम्ही बी प्रोजेक्ट पाहिले यार रे भाई शिवाजी सायन्स मध्ये. मग काय प्रोजेक्ट पाहता पाहता तमाशे करण नाही या पुरी. मग त्याला झालं. मग काय संस्कारले घेऊन आलो. संस्कारले म्हटलं चाल म्हटलं प्रोजेक्ट पाहू. तुला बी प्रोजेक्ट दाखवले भाई शिवाजी सायन्स मधले. मग काय आमच्या तमाशे चालू झाले नाही इथूनच चालू. मग युगल म्हणत होता की फक्त आपल्या अमरावतीचेच प्रोजेक्ट आहे का म्हणे विशाल. म्हटलं नाही, म्हटलं इथं ऑल ओव्हर महाराष्ट्र प्रोजेक्ट आहे. म्हटलं इथं म्हटलं मस्त शिवाजी सायन्स मस्त आयोजित केलं. म्हटलं दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आमच्या गँगनं विचारलं प्रोजेक्टचं महत्व इंग्लिश मध्ये सांगत होते. स्वराज म्हणे चाल माहिती आपल्याला काही समजून नाही राहिलं म्हणे. मग बसलो ना आम्ही इथं मोठं पेंडॉल मध्ये. ही सर्व तर पार पडलंच होतं. स्वराज म्हणे काकाचा फोटो काढायचा. म्हटलं काढलं. म्हटलं तू फोटो काढला आणि भाई बम शिवा दिला त्या काकाने दिसचे आम्हाला. मग काय रिबसचा इंतजार करत आम्ही बसलो. म्हटलं श्रेया तू बी चालली जाय म्हटलं घरी, नाही तर आमच्या मागे काही लागू नको म्हटलं. मग काय सोडून दिलं सर्वांना. डायरेक्ट आलो कॉलेज पशी तमाशे केले. चष्म्याच्या दुकानात आलो. बाय.